तर काहीच प्लॅन न करता आज कुल्फी बनवली होती. पण उन्हाळ्यात रोज जरी का थंड पदार्थ असले ना तरी नक्कीच कुणाला कंटाळा येणार नाही. पण त्याआधी रात्री मी इथे इडलीचं जे पीठ आहे काढून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी आता फक्त इडली, सांबर, डोसा हेच पदार्थ होणार होते. आणि असंही उन्हाळ्यामध्ये ना भाजीपोळी थोडीशी कमीच जाते, खायला नकोच वाटतं. ताक वगैरे असलं की छान जेवण जातं. त्याच्यामुळे आज हे पदार्थ बनवले होते आणि सगळ्यात फेवरेट माझा पदार्थ म्हणजे उत्तप्पा. सगळ्यात जास्त आवडतो मला इडलीपेक्षा पण. तर मस्त असं जेवण केलं आणि व्हिडिओच्या बाबतीत एक खरी रियालिटी तुम्हाला सांगते. परवाला हा क्लिनिक प्लसचा व्हिडिओ टाकला मी, त्याच्यावरती काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण कमेंट होत्या. तर मला एक सांगायचं की जवळपास 2.5 महिने लागले ह्या व्हिडिओला अप्रूव्हल यायला. म्हणजे विचार करू शकता या एवढ्या टायमिंग मध्ये आम्हाला किती करेक्शन द्यावे लागले असतील, किती व्हिडिओचे टेक घ्यावे लागले असतील, किती वेळ शूट करावं लागलं. तर म्हणजे कधी कधी काही व्हिडिओची अशी डोकेदुखी सुद्धा असते बघा. चला असू द्या. चहा वगैरे घेतला आणि चहा घेताना मला लक्षच नाही की मी दूध गरम करायला ठेवलंय. कधी त्याची रबडी झाली लक्षातच नाही आलं. पूर्ण पातेल्याला साय हे लागली होती. मग मी त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं दूध टाकलं. अर्धी वाटी साखर, 1 विलायची, अर्धी वाटी दूध पावडर हे मिक्सरला बारीक करून गुठळ्या होणे म्हणून दुधामध्ये ऍड केलं. टेक्स्चर पण छान येतं कुल्फीला. थोडी क्रीमी बनवण्यासाठी 1 चमचा कस्टर्ड पावडर सुद्धा ऍड केलं होतं आणि व्यवस्थित मिक्स करून थंड झाल्याच्या नंतर फ्रीजमध्ये सेट केली आणि दुसऱ्या दिवशी मस्त अशी खवा कुल्फी बनवून तयार होती. बाय.